हाय नमस्कार एव्हरीबडे, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू. आय एम फाईन एव्हरीबडे. नाही म्हणलं पण हा बघा, निलेश दादा मला घेऊन आलं काल. तुम्हाला माहितीच आहे, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मला बघितलंच. ह्या 2-4 दिवसामध्ये मी एकाच साडीवर सारखी दिसायचे. आज जरा वेगळी साडी घातली, कारण ही साडी आहे आपल्या पूनमताईची आणि ब्लाऊज पण त्यांचाच आहे. थोडासा होतो ढिल्ला पण घातला, कारण माझ्याकडं सध्या घरी भरपूर साड्या बिड्या सगळं आहे. ते सोडा पण का नाही, जशी मी आली होती ना, म्हणजे दवाखान्यात जायचं आहे आणि दवाखान्यातनं लगेच माघार यायचं आहे, ह्या हिशोबानं मी घरनं आली होती स्वतःच्या इकडं. मग तिथं आमचा मुक्काम झाला, तर तिथंच परत ती चाड्याला हे कर ते कर सगळा तमाशा मांडला नवऱ्यानं आणि गेला निघून. काम नको, धंदा नको, काय नको, खायचं प्यायचं शिवीगाळ ही ती करायचं. मग म्या म्हणलं ही ह्याचं रोजच चालू झालं कामधंदा सोडून. म्हणलं मला काय जायचं नाही. मग त्यानं अगोदरच मला भाळवणीलाच का नाही शिव्या ही ती दिली, त्या घराबाहेर काढलं होतं. पण मी रगेलपणा करून तिथंच थांबले, कारण मी जर घर सोडलं तर लेकरांच्या शिक्षणाचं ही ती होतं. मी जर निघून गेली की लेकरांचं वाटोळं शाळेचं, आणि लेकरं सोडून काय मला जाऊ वाटत नाही. लेकरं घेऊन गेलं की मग लेकरांच्या शाळेचं वनवास असं होतंय. म्हणून मी का नाही लेकरं सोडत नव्हती. म्हणून त्यानं मला अगोदर सोडून गेला, इथं स्वातीच्या इथं सोडून गेला. आणि परत काय झालं काय की म्हणत आलं की लेकरं बी घेऊन गेला. माझे पोरं आहेत आणि माझी पोरं आहेत. मी म्हणलं हाय तर जा घेऊन. म्हणलं मी तर एक शब्द तोंडाला लागली नाही. मग काल आलो, उशिरा झालं. माझं काय एवढं फिक्स नव्हतंच, पण लय रिक्वेस्ट केली निलेश दादा. म्हणलं चल बाबा माझ्या ती काय भावाच्या घरी, गरीब भावाच्या घरी लय लागलं येऊन बोलायला. म्हणलं चला जावं. म्हणलं तरी मी सांगत होती मला साडी नाही ना. चल म्हणलं तुला साड्या घेतो नवीन. मग आल्यावर परत त्यांचं 2 मिस कॉल आलतं ना. ती काय तर सासरवाडीला गेलतं आहे का नाही, सासरवाडीला गेलतं. सासरवाडीला गेलं. सासरवाडीवरनं येताना डायरेक्ट मला सांगितलं आवरून बस. तुम्ही तर बघितलंच त्यांच्या व्हिडिओमध्ये, आवरून बस म्हणलं. आणि माझं होय नाहीच होतं. मी गेली घरी, चहा पिली आणि झोपली. पण परत यायच्या टायमाला ह्यांना 9 वाजता मग मला घेऊनच आलं. मग स्वातीनं त्यांना सांगितलं की राधाताई जेवली नाही, रात्री पण जेवली नव्हती. सकाळी पण थोडा पिस्ता का पास्ता म्हणते ती खाल्ला. मग वक्ताची वेळ लागतं बाय, मला ते खाऊ पण वाटत नाही. तरी पण खाल्ला 2-4 घासाचा. मग येता मग वाटणं हॉटेल काही बंदच होती. मग वडापाव ही ती खाल्ला. आलो घरी, मस्तपैकी सुखाची झोप खाल्ली बघा. इन आँखों का सुखाचा बोलना, इन आँखों का हसना है क्या. उगा जिवळायला लागला. राधाताई कशाला टेन्शन घेते. टेन्शन निलेश दादा मी नवऱ्याचं घेत नाही बरं का कधी. माणूस जन्म आहे म्हणल्यानंतर माणसाला पहिल्यांदा दुःख भोगावं लागतं. दुःख भोगून झाल्यानंतर सुखाचं दिवस येतात. आता मी चालली होती घरात, पण आता निलेश दादाने एक विषय काढला म्हणून सांगते. कसं आहे माहिती आहे का निलेश दादा, मी पीठभट्टीवर इतकं दुःख काढलंय का माझं. म्हणजे मी वयाची 6 वर्षाची असताना माझी आई मरून गेली. वयाच्या 3ऱ्या वर्षी, 3रीला असतं तेव्हा किती वर्षाचं असतं माझ्या काय एवढं ध्यानात नाही, 8-9 वर्षाचं असेल. तर त्यावेळेस बाप मरून गेला. आमच्या सावत्र बहिणीनं आम्हाला आई आठवून दिली नाही. पण आमचं कसलं का होईना येडं वाकडं ह्या केमगाव ऐकून तर असेल की. तर तिथं आमचं का नाही कमीत कमी 2000 पासून 2006 पर्यंत मी शाळेला होते. आणि 2007ला माझं लग्न झालं. 2000ला मी पहिलीला होती, 2007ला माझं लग्न झालं. आणि तेव्हापासून जे मी वीडभट्टी करते, नवऱ्याच्या तर गणोगताचं कुणाचं प्रेमच नाही, अगोदर आईबापाचं नाही. आणि हॉस्टेलला तर कसं असतं वागणं, शिकणं, राहणं, ती तर काय आता ती सांगायची गोष्टच नाही. बिन आईबापाचं आपण हॉस्टेलला असतो, सगळं स्वतःचं स्वतः करायचं. वीडभट्टीवरनं कसं बसं का नाही नशिबानं हे यूट्यूब भेटलं, त्याच्यातून 2 पैसे कमवलं. आनंद झाला की चल बाबा नवऱ्याला हातभार लागला. शेवटी नवऱ्याला जोर आला. तिथून माझं वाईट दिवस चालू झालं म्हणजे अगोदर आनंद व्हायचा की बाबा एवढं कष्ट करून इतकं पैसे येत नव्हतं, तेवढं व्हिडिओ करून यायला लागलं की आपलं स्वतःचं घरदार तर होईल. ते नवऱ्याला काय जोर आला की कुणास ठाव, त्यानं काम धंदा सगळं सोडून देऊन पियालाच चालू केलं. मग आता त्याच्यावर कुठं लक्ष द्यायचं, म्हणून आपल्या लेकरांसाठी ही ती
एवढं सोन्यासारखं घरदार आहे, बघितलं ना, नको ती चीज आहे. आणि आता हे सगळं आहे, सगळं आहे, पण त्याला आता बायकोच नको वाटायला लागली. आता त्याला काय करायचं? लोकांचं ऐकूनच ही. पण लोकांना त्याला असं वाटतंय का की बाबा लोकांचं ऐकल्यावर बाबा आपलं लय चांगलं होईल. टेन्शनमध्ये एक तर माणूस मरून तर जातो, पर्याय नसल्यावर एक तर मरून जातो, नाहीतर कुठं तर घरदार सोडून निघून तर जातो. निघून गेलेल्या माणसाला तर सुख असतंय का? कुणाच्या दारात पडणार? हे काय दारू पिणार, आयुष करणार, मस्तपैकी राहणार. ह्यात वनवास कुणाचं? माझं. आणि मला काय लोक म्हणणार आहेत का हा नवरा सोडून गेले म्हणजे लय चांगले? बाईलाच लोक नावं ठेवणार, गड्याला कोण नाही नावं ठेवते. एकटा राव, दारू ढुसून पडो, काय बी करू. वैतागानं जर बायको घरातनं बाहेर गेली की म्हणतात हा काहीतरी असं म्हणून निघून गेले. हा तेवढं खरं आहे तुझं. सहनच करायचं, बाईनं का सहन करायचं? तर त्या लेकरांसाठी. मग लेकरांची काळजी फक्त बाईनच. किती हाल चालू आहेत. मग अक्षर माझं सगळं माझ्या मेहनतीचं पैसे निलेश दादा हाय असं तुम्ही बघितलं असून त्या दिवशी पांडू दादाच्या इथं गेलेलं हाय असं माझं काय डॉक्युमेंट नाही म्हणून नवऱ्याच्या नावानं माझा पगार सध्या येतो. तर त्यानं त्याचे आयुष करायचे आणि त्याच्या पैशाचं एका वर्ष हाल हाय बिचारी जण. तुला नुसतं रागानं बोलूस तर व्या 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 करते. नशीब लागतो अगं माझ्यासारखा नवरा तुला भेटायला. बापाकडे नेलं का तेवढं गुलू 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 करते लगेच. आई बापाकडे नेलं. मग एवढं सगळं चांगलं असून पण जर आपला असा हाल होत असेल तर काय करायचं सांगा? मग पर्यायच नाही. आईबापा आहेत म्हणून आईबापाच्या दारात पडू का? बहिणी बाळांचं लय चांगलं आहे म्हणून त्यांच्या दारात पडू का? भाऊ बंद आपल्याला चांगलं सांभाळतात म्हणून त्यांच्या दारात पडू का? ते बिगर येस नाहीत म्हणून त्यांच्या दारात पडू? आगेतनं उठायचं आणि फुफुटात बसायचं. मग पर्याय काय उरतोय दुसरा? खायचं आपलं आपलं कष्ट करून. मग आपलं आपलं जगलं ना तरी लोक नावं ठेवतात. एकटे कशी काय राहते नवरा सोडून? लोकांचं लोक चांगले राहणाऱ्यालाच नाव ठेवतात आणि जी वाईट आहे ती त्यांना उलट ही लय माणूस चांगला आहे म्हणते ती लगेच. असंच आहे, लोकांची रीतच आहे ही पहिल्यापासून. मग बायांना इतकं त्रास देऊन मग बायांना पर्यायच उरत नाही, मग मरून जात. मग ह्या टिपाडात नवरं जातात ना ते काहीच चुकीचं नाही. बॅलरमध्ये भरून ठेवतात, परत अजून गटोडी बांधतात, ते काहीच चुकत नाही. हे नवरा असलं गुन्हा उधळतात. आणि बेवड्यांना तर मला तर वाटतं असंच करावं, पण माझं धाडच होत नाही. हा मला लय माणसं म्हणते त्याला का नाही दारू सोडायचं, औषध दे गेला मरून फिरून. तर त्याच्या आधीच तर माणसं नाही ती शहाणी लगेच म्हणते. आधीच म्हणत होते बैल भाड्या. आधी माझं ते ऐकायचं का नाही? काम करू 2 पैसे सासू असं तसं ऐकायचा. तेव्हा म्हणे बायकोचा बैल झालाय. आपण त्याला दारू सोडायसाठी एखादं औषध द्यायचं आणि त्यातच मरून फिरून गेला तर म्हणे हिनच मारला. मग काय करायचं? नाही ती कशामुळे सांगायला लागतं माहितीये का? लोकांना काय वाटतं आता तर आली लेकरं बाळ सोडून, एवढ्या दिवस तर पोरगी संग असायचं. पोरगी गेली आता पप्पा संग, काय करायचं? ती गेली शाळेसाठी, तिला पण जावं वाटत नव्हतं. त्या दिवशी ती पण लय रडत होती. पण सगळ्याच लोकांना दाखवून बी लोक लय हे करते ते. त्यामुळे मी व्हिडिओ काढायचंच बंद केलं. आपण कष्ट करायचं व्हिडिओ काढून आणि त्या नवऱ्यानं आपलं सगळं कष्ट खायचं आणि आपण उगं बोंबलत हिंडायचं.